न्यूज 24 सामान्य जनतेचा आवाज। जिंतूर गांजा तस्करांविरुद्ध मोठी कारवाई। जिंतूर शहरातून एक मोठी बातमी समोर येत आहे। जिल्हा परिषद शाळेच्या पवित्र परिसरात सुरू असलेला गांजा विक्रीचा काळा धंदा पोलिसांनी उघडकीस आणला आहे। स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकून तब्बल 6.25 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे। काय आहे हे संपूर्ण प्रकरण, पाहूया सविस्तर बातमी। जिंतूर शहरातील जिल्हा परिषद शाळेच्या मोकळ्या मैदानात एका आलिशान वाहनातून अवैध गांजाची विक्री होत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती। मिळालेल्या माहितीनुसार अभिजित उर्फ बिल्ली सुभाष राठोड हा त्याच्या ताब्यातील करड्या रंगाच्या महिंद्रा TUV गाडीतून क्रमांक MH46 खगोलीय एकक 2229 तरुण पिढीला नशेच्या जाळ्यात ओढण्याचं काम करत होता। गुरुवारी मे 14 रोजी सायंकाळच्या सुमारास पोलिसांनी या मैदानावर सापळा रचला। मात्र पोलिसांची चाहूल लागताच आरोपी बिल्ली सावध झाला। त्याने स्वतःचे वाहन जागीच सोडले हे तिथून पळ काढला। पोलिसांनी मोठ्या जिद्दीने त्याचा पाठलाग केला, मात्र तो फरार होण्यात यशस्वी झाला। पोलिसांनी महसूल राजपत्रित अधिकारी श्री गायकवाड आणि सपोनी विजय जाधव यांच्या उपस्थितीत वाहनाची झडती घेतली। यावेळी गाडीमध्ये 1 किलो 190 ग्रॅम गांजा आढळला, ज्याची किंमत 29,750 रुपये आहे। 6 लाख रुपये किमतीची महिंद्रा TUV आणि गांजा असा एकूण 6,29,750 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे। या प्रकरणी जिंतूर पोलीस ठाण्यात NDPS कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपीचा शोध सुरू आहे। ही धडाकेबाज कारवाई पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली PSI चंदन परिहार, पांडुरंग तुपसुंदर, मुकेश बुधवंत आणि त्यांच्या टीमने यशस्वीरित्या पार पाडली। शालेय परिसरात अशा प्रकारे नशेचे पदार्थ विकले जाणे हे अत्यंत चिंताजनक आहे। मात्र पोलिसांनी वेळीच कारवाई करत हा मोठा साठा जप्त केला आहे। या प्रकरणातील फरार आरोपीला पोलीस कधी बेड्या ठोकतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।